त्यामुळे की छत्रपती शिवाजी महाराजांचे शेवटचे शब्द होते, काशीचा विश्वेश्वर मुक्त करा, सप्तगंगा सप्तसिंधू यमुनांच्या हातात मुक्त करा, 12 ज्योतिर्लिंग स्वतंत्र करा. हे छत्रपतींचे शब्द. त्यासाठी शंभूराजे लढत होते आणि भिकेला लागलेल्या वतनाची लोक शंभूराजाला पकडून दिलं. त्यांच्या सोबतीला कोण होते? कवी कलश उत्तर भारतात आले होते. त्यांच्या घरामध्ये त्यांना एका टोमणं मारण्यात आलं होतं. जेवण जेवत असताना अचानक मध्ये भाजीमध्ये मीठ कमी होतं. वहिनीला बोलते की वहिनी, सब्जी में थोड़ा सा नमक कम है. भाभी गुस्सा गई, चरमरा गई. एकतर घरात पैसे देत नाही. मी म्हणते औरंग्याच्या दरबारात जा, त्याचं गुणगान गा, थोडस पैसे भेटतील. तेही नको. प्रत्येक वेळी औरंग्याला तू सुवर का औलादी औरंगजेब किती म्हणत असतो. आता त्याच्या समोर जाऊन जर त्याला सुवर की औलादी म्हणेल तर तो तुला पैसे कसं काय देईल? तरी सुद्धा तू ऐकत नाही. घरामध्ये पैसे कमवायची लायकी नाही आणि भाजीमध्ये मीठ कमी आहे असं बोलतोय. एवढं ऐकलं आणि तिथून निघाले. कवी कलश म्हणले, जिथं आमच्या कवितेला मान मिळेल त्या दख्खनकडे चाललो आहोत आम्ही. का? वहां एक राजा है, उसके नमक का कर्ज अदा करने के लिए हम वहां अवश्य जाएंगे. आणि ते आले आणि शेवटी ते म्हणतात ना, नमक, हम नमक ही थे, तुम नमक नहीं. चंदन हो कवि, तुम नमक नहीं, तुम चंदन हो, तुम तिलक हमारे माथे का. आणि त्या कवी कलशाने दाखवून दिलं, अरे कोणता उत्तर भारत, कोणता दक्षिण भारत, जिथं जिथं स्वराज्य तिथं तिथं हिंदू आणि तिथं लढण्यासाठी त्या कवी कलशांचे वारसदार घेऊन आम्ही आलेलो आहोत. मग त्यामुळे उत्तर भारत काय, पश्चिम भारत काय, दक्षिण भारत काय, जिथं छत्रपती शिवाजी महाराज की म्हणतील तिथं जय म्हणण्यासाठी आमच्या मुखातनं आवाज काढावा लागेल नाही, आपोआप निघेल. आणि बिहारमध्ये आज पहिल्यांदा, आजच्याच दिवशी दरभंगामध्ये नेपाळ बॉर्डरवरती पहिल्यांदा शिवजयंती आपण सुरू केलेली आहे. पहिल्यांदा नेपाळ बॉर्डरवरती सुरू केली. हे सगळं करण्याची का गरज होती? कारण की एक माणसाला माहित होतं की आपण जर हे सगळं केलं नाही तर सौराज्य कोसळून पडेल आणि अखेर सौराज्य त्यांच्या खांद्यावरती टिकलं. आपल्याच लोकांनी गद्दारी केली, शंभूराजे पकडले गेले. लोकांनी बघितलं हे धिंड अशीच सहज नव्हती. 10 दिवस नव्हे, 2 दिवस नव्हे, 39 दिवस अनन्वी अत्याचार सहन करावा लागला होता कवी कलशांना आणि शंभूराजेंना सुद्धा. पिक्चर मध्ये तुम्ही फक्त एक नख असं बाहेर काढताना बघितलं. 10 पोटातले 10 नख शंभूराजेंचे खिचून काढत होते. हे फक्त नख नव्हे, हातातली बोट एक एक करून तोडत होती. मुखातला आवाज यायला हवा होता, आवाज, वेदनेचा आवाज, भीक मागण्याचा आवाज, आलमगीर औरंगजेब बादशाह हमें क्षमा कीजिए. पण मुखातला आवाज होता जगदंब. मुखातला फक्त एकच आवाज जगदंब. जेवणनिसा सगळे बघत राहिले. मुकरम खान सगळ्यांच्या डोळ्यात फक्त एकच विचार की नेमकं पाहिजे काय याला. पायातली एक बोट सुद्धा ठेवली नव्हती. अंगावरती एक कातडं ठेवलं नव्हतं. वार शरीरावरती चामडं राहिलं नव्हतं. हे केस सगळे उपटून काढले होते. हे सगळे शरीराचे तुकडे 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 होत होते. आणि अखेर ज्या दिवशी हे डोळे काढणार होते, ते डोळे काढताना तो माणूस आला. मौलवी म्हणता झाला, राजाजी क्यों सहन करते हो? जैसा बादशाह कहता है मान लीजिए ना. क्या चाहिए आपको? दक्खन. हमारा बादशाह बड़ा दिलदार है, यूं ही दे. हम क्या चाहते हैं? आप बस इस्लाम स्वीकार कर लीजिए. मला राऊंड प्रश्न पडतो, जर त्या दिवशी चुकून छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःच्या धर्माचा त्याग केला असता, तर त्या रात्री जर चुकून छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःच्या धर्माचा त्याग केला असता तर आज आपण सगळे जण स्वतःला हिंदू म्हणून घेतलं नसतं. पण त्या रात्री
केलेला नाही, ज्याच्या पाठीमागचं कारण बुधभूषण 611 श्लोक अध्याय क्रमांक 2 जीवितं मृत्यं मने देईना धर्मवर्जित मृत्यो धर्मेण संयुक्ते दीर्घजीवी भविष्यती. मेला तरी चालेल शंभू, धर्मवीर सोडू नकोस. आणि त्याच रात्री माझा छत्रपती धर्मवीर झाला. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी. ते डोळे बंद करावे का नाही? उघड्या डोळ्यामध्ये लाल बुंद तप्त सळ्या जेवढ्या वेगात जात आहेत तेवढ्याच वेगानं बाहेर येत आहेत. एका वेळी आत जेवढ्या वेळात जाण्याची इच्छा होईल तेवढ्या वेळा आत टाकत होता तो. आवाज मुखात नाही यायला हवा, पण आवाज मुखात येत नव्हता. काय करावं समजत नाहीये. आणि तेवढ्यात आवाज आला, जब तक वो कवि कविता कर रहा है इसकी शक्ति कम नहीं होगी. काट ऐसी जबान, जब तक ये दोनों आपस में बात करते रहेंगे, काट इसकी जबान काटो. नहीं बोलेगा, नहीं झुकेगा तो जबान. शंभू राजांची आणि कवी कवितांची उरलं काय होतं? डोळे राहिले होते, तोंडात जीभ राहिली होती. जी शरीर यष्टी वर्ष प्रयास करून कमावली होती. वाघाला असा फाडणारा आमचा राजा हात नव्हते. चालावं द्राक्षाचं वाटावं की शिवशंभूचा रूप चालत येतोय, पण चालावं कसं? पाय सुद्धा राहिलेले होते. भूतासारखी अवस्था करून टाकली होती आमच्या शंभूला. भूतासारखी. तुम्ही म्हणता एवढा द्वेष, एवढा राग या वयात बरा नव्हे. अहो, याच वयामध्ये त्यांनी स्वतःच्या खांद्यावरती स्वराज्याची सगळी महत्व मिळवलं. याच वयामध्ये त्यांनी स्वतःच्या पाठीवरती स्वराज्याचं सगळं वजन उचललं होतं. पिताची छाया निघून गेली होती. भूतासारखी अवस्था झाली होती. आणि खेळ फाल्गुन अवस्थेला छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज त्यांची हत्या झाली. छंदोगमात्य कवी कलश संपले. त्या चित्रपटामध्ये कोणी कोणी बघितलं, मला सगळ्यांचा विचार आला की छावा आहे. कोणी बघितलं हा तर मृत्युंजय आहे. कोणी बघितलं हा तर सर्वशक्तिमान आहे. कोणी बघितलं सौराज्याचा छत्रपती आहे. पण माझ्या डोळ्यांना, माझ्या नेत्रांमध्ये अश्रू आणणारा एकच प्रसंग, त्या अंधारामध्ये माझा शंभू राजे आई साहेब म्हणून हाक मारत होते. एक बाळ स्वतःच्या आईला शोधत होता. राहून राहून मनात प्रश्न येतो, मृत्यूवरती विजय पळवणारा मृत्यूजय तर सगळ्यांनीच पाहिला, पण स्वतःच्या आईला शोधणारा शंभू बाळ कोणी पाहिला असेल का? मृत्यू तर सगळ्यांनीच बघितला. आवासाहेब असे हात मारणारे ती जीभ किती जणांनी पडताना पाहिली. मृत्यू तर सगळ्यांनीच बघितला असेल, पण ज्या डोळ्यांमध्ये आग होती त्या डोळ्यांमध्येच आग टाकून डोळे काढणाऱ्या शंभूला कोणी पाहिलं? स्वर्गात गेल्यावरती माझ्या शंभूच्याही मुखात आवाज आला असेल, आई साहेब अहो या जन्मात तर तुमच्या छायेला, तुमच्या मातृभक्तीला, या शंभू बाळाला संघर्षाशिवाय दुसरं काहीच मिळालं नाही. आई साहेब जन्म मिळालाच ना तर पुढच्या जन्मात या शंभूला तुमच्याच पदरात जन्म दे. आबासाहेब सगळ्यांनी तुम्हाला शिवचा अवतार बघितलं, आम्ही शोधत राहिलो ते फक्त आमचे आबासाहेब. पण कोणत्या मुखात म्हणावं आबासाहेब, ती जीभ छाटली आहे. ज्या डोळ्यानं शिव शंभूचं रूप बघावं ते डोळे कुठं राहिलेत आबासाहेब? त्या डोळ्यांमध्ये लाल बुंद तप्त सळ्या टाकल्या आणि डोळे निघाले आबासाहेब. आबासाहेब पडता पडता ज्यावेळेस तुम्ही आमचा हात धरत होते आणि म्हणत होते चल शंभूबाळ आज पुन्हा एकदा आमचा हात धरा, आज पुन्हा एकदा आमची पावलं धरा, पण ना आमचा हात राहिला ना आमचं पाऊल राहिलं. कारण की शंभू राजांचे हात आणि पाय सगळं काही तोडून टाकण्यात आलं होतं.
कारण की आमच्यासाठी शंभू राजे हे राजे होते, त्यांच्यासाठी शंभू राजे समजण्यासाठी आपल्या सगळ्यांना हिंदू नव्हे सनातन व्हावं लागेल. मी वारंवार सांगत असतो तुम्हाला, जेव्हा तुम्ही माझं व्याख्यान ऐकता त्यावेळेस मी फक्त एकच गोष्ट सांगत असतो की भाडोत्री व्याख्याता म्हणून येत नाही. हल्ली बरेच जण म्हणतायत की आवाजामध्ये कंप आहे, आवाजात ताकद आहे, जिद्द आहे म्हणून आवाज वापर करतोय, व्याख्यान सांगतोय, पैसे कमवतोय. पण हे तुम्हाला कोणीच सांगत नाही की हे सगळं करण्याच्या पाठीमागं आमचा उद्देश काय आहे. शंभू राजेंचा बलिदान सांगण्याच्या पाठीमागं आमचा लक्ष्य काय आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा इतिहास तुम्ही वाचा ना वाचू काही फरक पडत नाही. त्यांचा इतिहास जगण्यासाठी प्रत्येक वर्षी आम्ही कडकोट मोहीम करत असतो. माय माऊलीने तुम्हाला हात जोडून निवेदन करेल, तुम्ही तुमच्या पोरांच्या हातामध्ये पुस्तक नाही तरी चालेल, तुम्ही तुमच्या पोरांमध्ये हातात काठी अवश्य द्या आणि पाठवा गडकोट मोहिमेला. या वर्षी सुद्धा गडकोट मोहीम झाली. पन्हाळा विशाळ गड अशी तो झाड स्वतःच्या पोटाच्या तिडकीनं सांगतोय. यामुळे सांगतोय की बिना चपलीचं चालत असताना पायामध्ये शिगेल्या काटांच्या वेदना आमच्या मनात आहे. ज्यामुळे नव्हे ते आम्ही पुस्तकात वाचलं आहे. आम्ही संभाजी महाराज सांगताना आमच्या डोळे का पाडवतात. आम्ही फक्त लढण्यासाठी नव्हे, उद्या जर आमच्यावरती हल्ला झाला ना तर त्या हल्ल्याला प्रतिघात करण्यासाठी सुद्धा सक्षम आहोत. प्राण गेला तरी चालेल, स्वतःच्या धर्माची तडजोड नाही. आणि मी कोणत्या राजकारणी नाही की हिंदुत्व माझ्यासाठी माझे आदर्श याच ठाण्यातले ते थोर महात्मा होऊन गेले, ज्यांनी ठामपणे सांगितलं होय मी हिंदू आहे, नाव धर्मवीर आनंद दिगेश साहेब. आम्ही त्या व्यक्तींना मानणारे लोक आहोत. आम्ही त्या व्यक्तींच्या पावलावरती पाऊल टाकून चालणारी माणसं आहोत. फक्त शंभू राजे ऐकले डोळ्यातनं अश्रू निघाले म्हणून शंभू राजे समजत नाही. 28 फेब्रुवारी ते 29 मार्च 30 दिवस आहेत. या 30 दिवसामध्ये ज्यावेळेस तुम्ही ब्रेड खात असाल, ज्यावेळेस गोडधोड खात असाल, सकाळचा चहा घेत असाल, दुपारचं छान जेवण जेवत असाल, रात्रीच्या कुटुंबासोबत टीव्ही बघत असाल, त्यामुळे एकदाच फक्त मनात विचार येऊ द्या, आता या क्षणाला 350 वर्षापूर्वी माझ्या शंभू राजांचे आजच्याच दिवशी हात कापत होते, कोणीतरी केस ओढत होता, कोणीतरी डोळ्यात सळी टाकत होता. हे 30 दिवस त्या बलिदानाचे होते. हे 30 दिवस हिंदूच्या स्वाभिमानाचे होते. म्हणून आम्ही गेल्या 36 वर्षापासून बलिदान मासाचं पालन करतो आहोत. हे बलिदान मास म्हणजे काय? जसं आपल्या घरातली व्यक्ती मृत्यू पावते, जसं आपण सूतक म्हणून स्वीकार करतो, तसंच अगदी त्यांना चप्पल सोडायची असेल त्यांनी चप्पल सोडा, काय फरक पडणार आहे. ज्यावेळेस या गरम गरम रस्त्यावरती चालताना पायामध्ये ठेच लागेल, चटके लागतील ना, त्यावेळेस कळेल की शंभू बाळ 40 दिवस असा कसा उभा राहिला होता. पायामध्ये लाल मुलं तप्ता सारा टाकून उभा केला जात होता. त्यावेळेस चटका लागेल. एक वेळ तर जेवण घेऊन बघा, त्यांनी काही फरक पडेल. त्यांनी फरक पडेल की एका पाण्याचा घोट जर पिला असतं तर धर्म बदलावा लागला असता. म्हणून आमच्या शंभू राजेने जीवनाचा त्याग केला. पण आम्ही करून बघूया. हसणं सोडा, स्वराज्य रडत होतं, रडत. आणि त्या दिवसांमध्ये आम्ही चहाचा घोट घ्यावा, त्या दिवसामध्ये आम्ही टीव्ही बघावा, त्या दिवसामध्ये आम्ही 24 तास रील्स बघत बघत एंटरटेनमेंट पाहावं. हे फक्त 30 दिवस जरी तुम्ही तुमच्या धर्मासाठी एक वेळचा एकच गोष्ट कोणती तरी त्याग करून जगलात ना, बलिदान मास आणि शंभू राजे कळले आणि माझं इथवर येणं सार्थकी लागेल इतकं मला सन्मान या गोष्टीत पाहू. मला फक्त तुमच्याकडे एक वचन हवं आहे. कोणतीही एक गोष्ट मी यादी पाठवून दे, जास्त काही नाही. सुतक मधील एखादी गोष्ट जर तुम्ही स्वीकार करू इच्छिता तर हात वर करा. किती जण करणार त्यांनी इमानदारीने हात वर करा. हात खाली करा. जे करणार नाही मला तुमच्याशी काही घेणं देणं नाही. तुम्ही माझे नाहीये, मी तुमचा नाहीये. मी आज आलोय, निघून जाईल, मला फरक पडणार नाही. पण ज्या दिवशी तुमची मुलगी लव जिहाद मध्ये अडकून निघून जाईल
ज्या दिवशी तुमच्या घरातला व्यक्ती स्वतःचा धर्म सोडून निघून जाईल त्या दिवशी फक्त आमच्या नाव लक्षात ठेवा की एक होता सांगून गेला होता. मग ते 5 वर्षाने व्हावं, 10 वर्षाने व्हावं का 15 वर्षाने व्हावं, पण हे नक्की होणार. आणि मुंबई सारख्या भागामध्ये तर हमखास. तुम्हाला वाटत असेल की माझ्या पाठीमागे खूप मोठी शक्ती आहे ना, समोर बसली आहे. माझा मोठा भाऊ, रक्ताचा भाऊ, पुण्यातल्या आकुर्डीच्या एका हॉस्पिटलमध्ये त्यांनी देह सोडला. वय वर्ष त्यावेळेस त्यांचं 25 होतं. मी फार लहान होतो. आज असते तर साधारणतः वाटलं असतं त्यांचं वय 30-40च्या घरात असतं. माझ्या घरातलं सगळ्यात लहान मुलगा आहे. आईचा ऐकुलता एक आहे. वर्षात ना मोजके तोडके दिवस, 1-2 आठवडा छठ पूजा, दिवाळी या दिवशी मला फक्त माझ्या आई बापांना भेटता येते. जोपर्यंत इकडला कार्यक्रम संपला आणि तोपर्यंत माझ्या फोनमधून फोन जात नाही आईला की मी सुरक्षित ज्या स्थळी पोहोचायचं होतं तिथं पोहोचलो, तोपर्यंत ती आई बसलेलीच असते. रात्रीचे 12 वाजले असू देत, पूर्ण रात्र संपून सकाळ उजळू देत, तोपर्यंत ती आई वाटच बघत असते. कारण की कुठल्या वेळी कुठल्या क्षणी आमच्यासोबत काय घडेल सांगता येत नाही. राजकारणी असतो तर थोडासा झटपट असतो. निस्वार्थपणे काम करतो आहे ना, छत्रपतींचा सेवक म्हणून राहण्याची तयारी कधीही अंगावर घेऊ शकतो. त्यामुळे तुमच्याकडे जास्त अपेक्षा करणार नाही. जेवढं जमेल तेवढंच करा, जसं जमेल तसंच करा. जर एका बिहाऱ्याला मराठी कळू शकते, महाराष्ट्राचा इतिहास कळू शकते, तुम्ही मराठा आहात. इतिहास तुमच्या रक्तात आहे, तुमच्या खाण्यात आहे. लहान मुली ज्यावेळेस देवीचा दूध घेत आहेत ना, ते देवीच आहे. शंभू बाळ ज्यावेळेस इथं व्यासपीठावर येऊन थांबतायत ना, तो शंभू बाळच आहे. व्यसनापासून लांब जा, गडकोट मोहिमेमध्ये या. पुढच्या वर्षीची गडकोट मोहीम होईल. माझी अपेक्षा माफक एवढीच असेल की तुम्ही तुमच्या घरात त्या मुलाला गडकोट मोहिमेला पाठवा. फक्त 3 दिवस सवऱ्याच्यासाठी त्याला सोडून द्या. 4थ्या दिवशी तुम्हाला तुमचा मुलगा निर्व्यसनी मिळाला नाही तर आशुतोष ह्याचं नाव बदलून टाका. मी याची जबाबदारी घेतो. तुमच्या मुलाला निर्व्यसनी करणं, तुमच्या मुलाला इतिहासाचं वेळ लावणं, तुमच्या मुलाला मातृपितृची सेवा करणं, तुमच्या मुलाला देव देश धर्मासाठी त्याग करणं, तुमच्या मुलाला त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये उंचीवरती गाठवणं, या सगळ्या गोष्टीची मुभा, या सगळ्या गोष्टीची तडजोड आणि या सगळ्या गोष्टीचं कारण म्हणजे एकच, ते म्हणजे गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक वर्षी होणारी गडकोट मोहीम. आणि या पुढच्या 30 दिवसामध्ये 28 फेब्रुवारी ते 29 मार्च अर्थात गुढीपाडव्याच्या 1 दिवशी आधी आपण सुतक पालन करणार आहोत. एवढीच तुमच्याकडून अपेक्षा ठेवतो. आणि आज आपण सगळ्यांनी, मला वागळे सांस्कृतिक उत्सव समितीच्या वतीने, मी जवळपास आता गडकोट मोहिमेमधून आलो. 10 दिवसापूर्वी मी नेपाळमध्ये होतो, तिकडे सभा पार पडली. आज तिथं शिवजयंती साजरी होतीये. 4 दिवसाची मी ट्रेनचा प्रवास केला. 5व्या दिवशी मी गडकोट मोहिमेला होतो. जवळपास 4 दिवसाची गडकोट मोहीम पूर्ण केली. 6व्या दिवशी मी काल कर्नाटकात गेलो. कार्यक्रम संपवणे आज तुमच्या समोर उभा आहे. ही पावलं तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत तुम्हाला हिंदू नव्हे सनातनी बनवून देईल. सगळ्यांनी बसलंच राहा. हात जोडा, उभे राहा. पायातले पालकांनी सगळे बाहेर. हात जोडा. धर्मासाठी झुंजावे, धर्मासाठी झुंजावे, झुंजून योग्यासी मारावे, झुंजून योग्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे, मारिता मारिता घ्यावे, राज्य आपले, राज्य आपले, देशद्रोही तुके कुत्ते, देशद्रोही तुके कुत्ते, मारो निघालावे करते, मारो निघालावे करते, देवदास पार्वती भक्ते,
माननीय श्री आशुतोष झा धारकडी यांचा इथे सन्मान होत आहे। शुभम चौधरी जे स्वतः एक धारकडी आहे, तसेच वागळे सांस्कृतिक उत्सव समितीचे सभासद आणि कार्यकर्ते यांना मी विनंती करतो की त्यांनी शाल पुष्पगुच्छ तसेच सन्मान चिन्ह देऊन आशुतोष झा यांचा सन्मान करावा। आम्ही शिव बघतो ते दाखवायचं तर नाही, तुम्ही आपली भक्ती आहे ना तुमच्याकडे ठेवा, दाखवू नका असं बोलतात। आणि असे बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर बनेल तयार करा। मी एकनाथ शिंदेमध्ये सत्कार केले। वाह वाह वाह, काय नाव आहे तुमचं? शौर्य। शौर्य एक दिवस नक्की मी तुमचं नक्की वागळे सांस्कृतिक उत्सव समितीद्वारे शिवजयंती निमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन केलं, तुमचं व्याख्यान झालं, काय होणार? सर्वप्रथम वागळे सांस्कृतिक उत्सव समिती यांना खूप खूप आभार की आपण सगळ्यांनी मला या व्याख्यानामध्ये बोलायला आमंत्रित केलं। खरं तर शहरांमध्ये असे कार्यक्रम पूर्णपणे यशस्वी होत नाही, पण आपण जो कार्यक्रम घेतला आहे तो खरंच उत्तम आहे आणि ठाण्यासारख्या परिसरामध्ये आपण सगळ्यांनी अशाच मोठ्या संख्येने एकत्रितपणे राहावं, हिंदू एकत्रीकरणाचं अशापैकी उदाहरण देत आहात आणि येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमासाठी वागळे सांस्कृतिक समिती जे आहे त्यांना मी आभार मानू इच्छितो की तुम्ही असं कार्यक्रम आयोजन करतायत आणि पुढेही असंच कार्यक्रम आयोजन करा। आणि खूप खूप धन्यवाद की तुम्ही लहान मुलांना सगळ्यात जास्त पुढे ठेवताय, त्यांच्या मनामध्ये शिवभक्ती तयार करताय, तर अशाच तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा आणि पुढेही करा। देशभर तुम्ही व्याख्यान देतात, दौरा करत असतात, असे अजून कोणते उपक्रम राबवले पाहिजेत की ज्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचेल? आपल्याकडे श्रीप्रतिष्ठान हिंदुस्थान म्हणजे संस्था आहे, ते संस्थान गेल्या 36 वर्षापासून हीच गोष्ट पूर्ण देशभरात करते। गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या अंतर्गतमध्ये आपल्याकडे देवीला स्वरूप मांडणारी म्हणजेच नवरात्री असते, त्यामध्ये आपण दुर्गा माता दौड करतो। 9 दिवस आपण दुर्गा माता दौडीमध्ये आपली आई आपलं नेतृत्व करत असते। त्याच्यानंतर आपण गडकोट मोहीम करत असतो आपल्या हिंदू बांधवांना एकत्रित करण्यासाठी, त्यानंतर आपण बलिदान मास करत असतो आणि यानंतर सगळ्यात मोठं देशाचाच नव्हे तर जगातला इतिहासातला असा क्षण घडणार आहे। रायगडावरती यावर्षी जूनमध्ये 32 मन सुवर्ण सिंहासनाची स्थापन होण्याची पूर्ण तयारी होणार आहे, पूजन होणार आहे जमिनीचं, म्हणजे भूमिपूजन झाल्यानंतर रायगड जे पूर्णपणे शापित झालं होतं ते पुन्हा एकदा पवित्र होईल आणि छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा एकदा सिंहासनाधीश्वर होतील। हे जगासाठी सगळ्यात मोठी कौतुकाची गोष्ट आहे, हे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान करते गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली। जी धन्यवाद। शिवाजी महाराजांची जयंती आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी वागळे सांस्कृतिक उत्सव समितीद्वारे या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं। निश्चितच मला खूप अभिमान वाटतोय की वागळे सांस्कृतिक विभागाने एवढ्या वर्षामध्ये कधी मी असा एवढा भव्य दिव्य कार्यक्रम पाहिला नाही, परंतु जनजागृतीचा मुद्दा आणि देव देश धर्म रक्षण या गोष्टीसाठी हा जो कार्यक्रम केलेला आहे तो अतिशय उल्लेखनीय आहे आणि असेच कार्यक्रम इतर विविध कार्यक्रम ते करत असतात। त्यात गडकोट मोहीम आहे, स्वच्छता संवर्धन आहे, रामनवमी उत्सव आहे, दीपोत्सव आहे, बरेचसे संस्कृती संवर्धनाचे कार्यक्रम होत असतात। मी तर सांगेन की असे कार्यक्रम अजून होत राहोत आणि आमच्याकडे युद्धकला प्रशिक्षण म्हणजे जे आपल्या भारतीय संस्कृतीला विसर पडलेला आहे ते युद्धकला प्रशिक्षण सुद्धा आपल्या या समितीमार्फत दिलं जातं। वागळे सांस्कृतिक उत्सव समितीनिमित्त दरवर्षी शिवजयंतीचा कार्यक्रम उत्साहात साजरा केला जातो। यावर्षीचे आपले वक्ते आशुतोष झा जी होते, त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे आणि या समितीचे सदस्य हे 12 महिने यांच्या विचारात शिवरायांचे विचार घेऊन चालत असतात, हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे। जय हिंद। Thank you.
शिवाजी